श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फलक अनावरण तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न। शाळांच्या अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवतगीतेचा अध्याय यांचा समावेश न करण्याची मागणी। आणि AIT शाळेच्या प्रांगणात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 27 जोडपे झाले विवाहबद्ध। आता बातमी विस्ताराने। धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी संपन्न झाली। सभेत पाणी टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सदस्यांनी केली। धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभेत विषय पत्रिकेवर 5 विषय घेण्यात आले होते, त्यावर चर्चा झाली। आयत्या वेळी येणाऱ्या विषयात सदस्य संजय पाटील यांनी शिक्षण विभागातील भोंगळ कारभारावर ताशेरे ओढत सांगितले की दिवाणमाळा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पराग सुभाष धात्रके सन 2002 पासून नियुक्तीवर असताना ते सतत प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत, त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित केला। तसेच पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सदस्यांनी केली। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती कैलास पावरा, सभापती ज्योती बोरसे, सदस्य पोपटराव सोनवणे, सभापती सोनीताई कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प संचालक बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळेतील त्या माणसाची नियुक्ती धात्र पुरस्कार 2002 पासून काम करतोय। 2002 ते 2024 कम्प्लिटली प्रतिनियुक्तीवरती साहेब 22 वर्ष प्रतिनियुक्तीवरती। शासनाच्या नियमाप्रमाणे त्याची बदली जरी केली तो 4 दिवसात परत प्रतिनियुक्तीवरती येतो, बदली केली की परत 5 दिवसात प्रतिनियुक्तीवरती येतो। तो कधी पंचायत समिती धुळ्याला असतो, कधी कलेक्टर ऑफिस धुळ्याला असतो, कधी आता तहसीलदार ऑफिसला आहे। आणि त्या 2005 पासून मला वाटतं 13 पर्यंत पाणी पुरवठा विभागाला आहे। माहिती कधी सर आपल्याला माहित असेल, माहित कसं असं कारण तो एजंट आहे। सीओ साहेबांना मागच्या सगळ्या सीओचा एजंट होता, कमिशन एजंट। जबाबदारी होतो साहेब सगळे की अशी माणसं 22 वर्ष प्रतिनियुक्तीवरती काम करतात आणि आपण काही करत नाही। जिल्हा परिषदमध्ये बोंबाबोंब होतात, महिला सदस्य असतील, जिल्हा परिषद प्रतिपक्षाचे असतील, सत्ताधारी पार्टीतले असतील, जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक नाही। दररोजच्या बोंबा झाल्या आपल्या काही शाळा अशा आहेत की शुद्ध शिक्षक आहेत। अशा अवस्थेत आपला एक शिक्षक 22 वर्षापासून काहीच काम नाही, तलाठीचं काम करतो। 22 वर्षापासून शिक्षक म्हणून एकदा तरी वर्गात गेल्या काही जर विचारावं साहेब आपण त्याची चौकशी मागणी या सभागृहाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो साहेब, आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी। त्याच्याकडे साहेब त्या सर्व्हिस बुक मध्ये त्या प्रकारच्या नोंदी केल्या जाव्या साहेब, त्याच्याकडे 4 नंबर काय केले साहेब। शिक्षक म्हणून इथं बोंबाबोंबला जरूरच्या भानगडी झाले, युवाला धारेवर धरलं जातं, सीओना धारेवर धरलं जातं शिक्षक नसल्या कारणाने। आणि असली शिक्षक याने 22 वर्षामध्ये कधी खरोखर डस्टर हातात धरला नाही, अशा माणसांची कारवाई होणं भाग्य साहेब। शिक्षण विभागासंदर्भात स्पेशली जे मुद्दे होते मी त्याबद्दल क्लॅरिटी देऊ इच्छितो। सर्वप्रथम आता नेमका जो पॉईंट मुद्दा मांडला की जर खरंच 20-22 वर्षापासून कोणी शिक्षक डेप्युटेशनवर आहे तर नक्कीच पुढच्या मीटिंगच्या अगोदर तुम्हाला त्यावर कारवाई झालेली दिसेल। आम्ही सविस्तर त्या संदर्भात लागून होता की खरोखर आपल्याकडे जेवढ्या जिल्हा परिषद शाळेच्या शाळा आहेत आणि जी शिक्षकांची संख्या आहे त्यामध्ये फार तुटवडा आहे, फार कमी संख्या आहे। आणि त्यातल्या त्यात आत्ताच 31 मे म्हणजे 31 मेला शिक्षण विभागाचे 78 जण रिटायर झालेले आहेत। त्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र सगळे मिळून प्लस त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी एका सदस्यांनी मुद्दा मांडला की जे अपंग शिक्षकांसंदर्भात कारवाई, ती कारवाई होणारच झाली। आय थिंक येणाऱ्या 8 ते 10 दिवसातच ती कारवाई होईल, कारण की ती एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्यात आली होती आणि त्यानुसार तो आदेश झालेला आहे।
त्याच्यामध्ये कोणतीच डिस्क्रिप्शन स्वातंत्र्य नाही आहे. आम्ही कारवाई केली तर शासन माझ्यावर सुद्धा कारवाई करेल ॲज अ CEO. नंतरचा मुद्दा आहे इस्रोच्या सहलबद्दल मला मी बोलला होता, त्याचं नियोजन सुरू आहे. आपल्याला झालं काय की एक आचारसंहिता संपली आणि दुसरी लगेच चालू झाली, वेळ भेटला नाही. परंतु आम्ही सर्व प्रशासकीय तयारी करून ठेवणार आहे, जेणेकरून आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण त्याला ऑन पेपर वर्क कंप्लीट करून ती सहल राबवूयात. कारण की लगेच 2 महिन्यात दुसरी आचारसंहिता आहे. आपल्याकडे 2च महिने आहे की जाऊन येणे सर्व करणे. तो सर्व तयारी या महिन्यात होऊन जाणार. आणि त्याची चाचणी वगैरे घ्यायची ती पण आता शाळा सुरू झाली 18 जूनला की आपण ती चाचणी घेणार आहे विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी. आपल्यापैकी एका सदस्याने हे मुद्दा मांडला की एज्युकेशन क्षेत्रातल्याच व्यक्तीकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात यावा. मीही त्या मताची सहमत आहे, म्हणून आपण त्यासाठी वेळ घेत आहोत. आणि जे आपल्याकडे ऑलरेडी भरपूर वॅकन्सीज आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे 2 गट शिक्षण अधिकारी 2च आहेत 4 पैकी. जिल्हा शिक्षण अधिकारी आपल्या व्हॅकंट आहे. माध्यमिकच्याकडे सुद्धा आपल्याकडे ॲडिशनल चार्ज आहे, पवारसाहेब आपलं समाज कल्याण अधिकारी अशा, आणि विस्तार अधिकारी सुद्धा बऱ्यापैकी व्हॅकंट आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची चर्चा करून आपण त्यावर आणि सभापतीसोबत त्या मोदीसोबत चर्चा करून आपण तो निर्णय घेणार आहे. आणि प्राधान्य आपलं हे असणार आहे की शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीला तो कारभार दिला तर ते सर्व समजू शकतील आणि त्या विभागाला न्याय देऊ शकतील. मी स्वतः पण एक मुद्दा आज सभागृहासमोर मांडू इच्छितो की ही, आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लावेल अशी अपेक्षा बाळगतो. मुद्दा असा आहे की शिक्षकांची संख्या एवढी कमी असल्यानंतर आपल्याला खरोखर पटसंख्येनुसार जर न्याय द्यायचा असेल तर थोडंसं कठोर निर्णय घ्यावं लागतील. कठोर निर्णय म्हणजे कसा, काही ठिकाणी शिक्षक म्हणजे विद्यार्थी पटसंख्या जास्त आहे, शिक्षक कमी आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत पण शिक्षक जास्त आहेत. काही ठिकाणी याच्यावर सोल्युशन काय करावं लागणार आहे की ज्या एकाच कॅम्पसमधल्या शाळा आहेत 2, 3, 4 त्यांचं आपल्याला अंमलबजावणी करावं लागेल, जेणेकरून एका वर्गामध्ये कमीत कमी एक शिक्षक तरी मिळावा, एक शिक्षिका तरी मिळावी. दुसरं, एकाच गावात जवळजवळ अंतरावर जेव्हा शाळा आहेत त्यांची मुलं एका ठिकाणी भरून आपल्याला शिक्षक द्यावं लागतील, तर कुठे आपण विद्यार्थ्यांमध्ये येता लागेल. तर हाही मुद्दे आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो. हा सभागृहाने चर्चा करावी, आपण ठरवावं सर्वांनी आणि आम्हाला सुचवावं, त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करू. तिसरी गोष्ट, मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी राहिलेलो आहे. माझ्या गावात 34 वर्ग जिल्हा परिषद शाळा माहीत आहे, त्याबद्दल आयडिया आहे. म्हणजे एक पिढी अशी होती की आपल्याकडे फक्त शिक्षक आणि विद्यार्थी असायचे, बाकी काही नव्हतं. आज सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे, डिजिटल क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम सगळं आलं आहे. परंतु शिक्षणाची गुणवत्ता ही ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्वत्र घसरलेली आहे. त्यासाठी एक 0 कॉस्ट इनिशिएटिव्ह आपण जो घेतोय आता 18 तारखेपासून, की प्रत्येक क्लासला आपण झूम लिंक व्हिडिओद्वारे मॉनिटर करणार आहे. म्हणजे आम्ही एक झूम लिंक तयार करणार, त्या प्रत्येक शिक्षकाने त्याला जॉईन करायचा आपापल्या मोबाईलवरून, आणि त्या मोबाईलच्या ठिकाणी ठेवायचा त्याला फळाच झाला पाहिजे ब्लॅकबोर्ड, जेणेकरून आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरून एक जणांची टीम राहील. पहिला वर्ग जिल्ह्याचा पूर्ण इथं मॉनिटर होईल, दुसऱ्या वर्गात पूर्ण मॉनिटर होईल. अशा प्रकारे हे मी अगोदर आश्रम शाळेमध्ये राबवलेलं आहे, तिथे सक्सेसफुल झालं होतं. याची जाणीव आहे की बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आपल्याकडे नेटवर्कची अडचण येणार, पण 100% कमी ना 70-80% ठिकाणी जरी यशस्वी झालं तरी याच्यातून आपल्याला फायदा हा होणार की शिक्षक वेळेवर येतात का, थांबतात का पूर्ण वेळ, ते शिकवतात का, आणि शिकवताना शिक्षण साहित्य वापरतात का, आणि सर्व शिक्षक जे चांगला शिक्षक शिकवले तो शिकवतो, जो शिकवत नाही तो सुद्धा समोर यायला हवा. आणि आपण पुन्हा सभागृहाला अवगत करू इच्छितो की माननीय कलेक्टर महोदय अध्यक्षतेखाली आजच सकाळी 2 तास शिक्षण विभागाची सविस्तर बैठक झालेली आहे. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पोस्टर अनावरण व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्हा मराठी सेवा संघाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पोस्टर अनावरण तसेच व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 6 जून 1674 रोजी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे संपन्न झाला होता. या आनंददायी व गौरवशाली ऐतिहासिक स्वातंत्र्य प्रवास 6 जून 2024 रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. गेले वर्षभर राज्याभिषेकाचे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 6 जून 2024 रोजी देखील देशभरातील विविध शाखांमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या गरुड कॉलनी नकानेर रोड येथील कार्यालयात दिनांक 6 जून 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शिवराज्याभिषेक पोस्टरचे अनावरण तसेच शिवराज्याभिषेक व छत्रपती पदवी या विषयावर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाच्या शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक B.A. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले तसेच जिजाऊ वंदनाही घेण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, सचिव SM पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुवर, विभागीय अध्यक्ष नूतन पाटील, शाजेंद्र सोनवणे, नितीन पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशींनी आपल्या व्याख्यानात राज्याभिषेक व छत्रपती पदवी याविषयी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या प्रसंगी कार्याध्यक्ष अविनाश पवार, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष D.A. पाटील, माजी शिक्षण विस्तार अधिकारी P.T. शिंदे, जैन शैक्षणिक संस्थेचे संचालक अविनाश देवरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वसुमती पाटील, सचिव सीमा वाघ, तालुका अध्यक्ष मनीषा दिवाण पवार, जिल्हा सचिव SM पाटील आदी उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त एखाद्या सामान्य माणसानं, एखाद्या सरदाराच्या पोरानं किंवा बहुजन व्यक्तीनं राजा होण्याचं स्वप्न पाहावं हे देखील दुर्मिळ झालेलं होतं. स्वप्न पाहायला कुठलीच बंदी नसते, कारण की माणूस स्वप्न पाहतो तर सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगताना आपण असंख्य स्वप्न पाहतो. आपला दिवस कृतीनं तर रात्र स्वप्नांनी भरलेली असते, मात्र राजा व्हावं हे स्वप्न देखील त्या काळी कुणाला पळत नव्हतं. आणि राजा, सरदार, जहागिरी, सत्ता, शासन, शहा हे शब्द जरी उच्चारले तरी त्या घोड्यांचा टापांचा आवाज हृदयामध्ये धडकी भरणारा, सामान्य माणसाला भीतीदायक वातावरणामध्ये अगदी जगणं नकोसं वाटणारा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ मावळींनी, शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ही जी काही परिस्थिती आहे, भातवडीच्या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले आणि त्यावेळेस पराक्रम गाजवून येत असताना एका बाजूला सासरची माणसं मारली गेली, एका बाजूला माहेरची माणसं मारली गेली. आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस आपला पती अर्थात शहाजी महाराज घरी येतात आणि त्यांना अपेक्षा असते की जिजाऊनं युद्ध जिंकून आल्यानंतर औक्षण करावं, त्यावेळेस जिजाऊ रागाने लाल गुंडच झालेले असतात. त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि ते शहाजी महाराजांना सांगतात, तुमचं औक्षणच नाही तर तुमच्या सोबत रणांगणात मी लढायला देखील तयार आहे. मात्र तुम्ही जी लढाई लढता आहात, जे युद्ध खेळता आहात, ज्या मैदानावरती पराक्रम गाजवता आहात, तो स्वकीयांसाठी गाजवा, आपल्या माणसांसाठी, सामान्य माणसांसाठी हा पराक्रम तुम्ही करावा, ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस अशा पद्धतीने लढणार त्यावेळेस तुमच्या सोबत रणांगणावरती लढण्यासाठी जिजा देखील यायला तयार आहे. औषध दूरची गोष्ट. आणि तिथून स्वराज्याचं स्वप्न ही दोघं बघू लागली. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, सत्य आहे. मात्र पहिल्यांदा स्वराज्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर शहाजी महाराजांनी केला. मुर्तजाला आपल्या मांडीवरती बसून स्वतः गादीवरती बसले शासन करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न इयत्ता 3री ते 12वी इयत्तांच्या अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीचे श्लोक आणि भागवतगीतेचा अध्याय याचा समावेश करू नये या मागणीसाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. इयत्ता 3री ते 12वी इयत्तांच्या अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवतगीतेचा अध्याय यांचा समावेश करू नये या मागणीसाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवतगीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या आराखड्यात याबाबत सूचना देण्यात आली आहे. भारताने 26 जानेवारी 1950 पासून संविधान व संविधानातील मूलभूत अधिकार मान्य केलेले आहेत. यात समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, जिवंत राहण्याचा अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार,
शोषणापासून संरक्षणाचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारवरील मूलभूत अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी बहाल केलेले आहेत. यात विधी कायदा, भारताच्या राज्य क्षेत्रात कायदा इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनिमय, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश आहे. असे संविधानाशी विसंगत कोणतेही कायदे शून्य ठरवले आहेत. संविधानातील मूलभूत संरचना तत्वप्रणाली तरीही ज्या बाबी संविधानाच्या मूलभूत तत्वप्रणालीच्याही विरोधात किंवा विसंगत आहेत, म्हणून त्या बाबी पुन्हा अभ्यासक्रमात टाकणे हा संविधानाचा फार मोठा अपमान आहे. म्हणून राज्यमंडळाच्या शाळांमधील अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवद्गीतेचा अध्याय टाकण्यात येऊ नये. वरील बाबींमुळे विषमतेचा खतपाणी घातले जाऊ शकते. म्हणजे संविधानाच्या प्रस्ताविकेतील मूलभूत तत्वे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावरच घाला घातल्यासारखा होईल व भारतातील वातावरण दूषित होईल. तरी शाळांमधील अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवद्गीतेचा अध्याय टाकण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी SU तायडे, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, विजयकुमार देवरे, लताबाई वाघोल, प्रसन्नजित चव्हाण, भटू वाघ, पोपटराव मोहिते, राहुल मोरे, यशोदा बागुल, मधुकर निकम आदी उपस्थित होते. या महाराष्ट्र शासनाने इयत्ता तिसरी ते इयत्ता 12वी ह्या शालेय कार्यक्रमात, शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक आणि मनाचे श्लोक ज्या साहित्याने भारताला बर्बाद केलेलं आहे, जातीयतेमध्ये लोटलेलं आहे, नव्हे तर स्त्रियांना कुठलंही ताण न ठेवता शूद्र आणि स्त्री ही समान आहे, अतिशूद्राचा तर प्रश्नच नव्हता. तर हे असले श्लोक न वापरता संविधानाचे धडे शिकवा आणि संविधानाचे धडेच आपल्याला भारताला वाचवतील, सगळ्या समाजाला वाचवतील एवढंच आम्हाला सांगायचं. जर झालं नाही, यांनी मनुस्मृतीचे श्लोक त्यांच्यामध्ये समाविष्ट केले तर तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दिवंगत हाजी कलीम शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धुळे शहरातील 80 फुटी लगतच्या AIT शाळेच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. यात 27 जोडपे विवाहबद्ध झाले. धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या वतीने दिवंगत हाजी कलीम शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी अनाथ उपवर वधूवरांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत 4 सामूहिक विवाह आयोजित करून 90 उपवर वधूवरांचे संसार ताटून देण्यात आले आहेत. यावर्षी देखील 6 जून रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यात 27 वधूवरांच्या गृहस्थीस प्रारंभ करण्यात आला. आजच्या महागाईच्या जमान्यात गरिबी आणि आर्थिक विवंचनेमुळे मुलामुलींचे विवाह करणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे आणि त्यातच अनाथ मुलामुलींच्या बाबतीत ही समस्या अधिक बिकट बनते. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी आपले दिवंगत बंधू हाजी कलीम शाह यांची स्मृती कायम ठेवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. यावेळी आमदार फारुख शाह यांच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तूही देण्यात आल्या. आज बरोज 6 जून 2024 जुमेरात के दिन 5वीं इज्तिमाई शादियों का इनेकाद शहर धुलिया के हरदिल अजीज़ आमदार अली जनाब फारुख शाह साहब की जानिब से रखा गया है. आप लोगों को पता है कि साल में 2 मरतबा जो हमारी गरीब बहनें, यतीम बहनें होती हैं, उनके सर पर हाथ आमदार साहब रखते हैं, यानी कि उनके शादियों का इंतज़ाम आमदार साहब अपने जानिब से करते हैं. तो आज उसी तरह से फिर एक बार 5वीं इज्तिमाई शादियों का इनेकाद हुआ है और मैं समझता हूँ कि शादियाँ अल्हम्दुलिल्लाह आप लोगों की दुआओं से 27 जोड़ों की शादियाँ यहाँ पर माशाल्लाह भी निकाह हुआ है. इस इज्तिमाई शादियों में निकाह हुआ है. मैं आप लोगों से मैं आप लोगों से दुआ की गुजारिश करता हूँ कि आप लोग अल्लाह ताला से दुआ करिए कि इसी तरह अल्लाह तबारक व ताला आमदार फारुख शाह साहब को कार्य खैर करने की मज़ीद तौफीक अता फरमाए, मज़ीद मौके फराहम फरमाए और हमारी गरीब बहनें और यतीम बहनों के साथ हमेशा आमदार साहब को इसी तरह खिदमत का अल्लाह ताला तौफीक दे. इतना ही बोलकर मैं अपने 2 अल्फाज खत्म करता हूं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फलक अनावरण तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न. शाळांच्या अध्ययनात मनाचे श्लोक, मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवद्गीतेचा अध्याय यांचा समावेश न करण्याची मागणी. आणि AIT शाळेच्या प्रांगणात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 27 जोडपे झाले विवाहबद्ध.
याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.